मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप थँक्यू सो मच. आजचाही एपिसोड तेवढाच धमाकेदार आहे. आज सरोगसीमुळे खळबळ झाली आहे बरं का यांच्या घरामध्ये, आणि आज मालिकेतले डायलॉग एक नंबर सेन्सिबल दाखवलेत बरं का. सुरुवातीला आपण बघतोय की जीवा आणि नंदिनी दोघेही जण गुडघ्यावर बसून घरच्यांची माफी मागतात, जे त्यांनी ठरवलं होतं. जीवा म्हणत असतो, आता सगळ्यांना सगळं कळलंय तर आम्ही तुम्हा सगळ्यांची माफी मागतोय. म्हणजे एक गोष्ट आम्ही ठरवली होती जे आम्हाला करायचंय, आणि ते दोघे जण गुडघ्यावर बसतात आणि माफी मागतात या सगळ्यांची. आई बाबा, आमचं चुकलं, आम्ही तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतोय. नंदिनी सुद्धा म्हणते, हो आई बाबा, आम्ही माफी मागतो तुमची मनापासून. आम्ही खूप आणि खूप मोठी गोष्ट लपवली तुम्हा सगळ्यांपासून. जीवा म्हणतो, आमचा या सगळ्या करण्याच्या मागे चुकीचा हेतू नव्हता. नंदिनी म्हणते, हो बाबा, अगदी खरंच मनापासून सांगते. काव्याची परीक्षा, तिचा अभ्यास या दोन्हीमध्येही माझं हे सत्य पुढे आणायचं नव्हतं आणि उगाचच मोडता घालायचा नव्हता. काव्याचं जर नुकसान झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आणि आई बाबा, आम्ही तुम्हालाही नाही सांगू शकलो, कारण तुमचीही पंचायत झाली असती. तुम्हाला धड सांगताही नसतं आलं आणि धड लपवताही नसतं आलं, म्हणून मग आम्ही कोणालाच काही सांगितलं नाही आई बाबा. आता आज वसू आत्या बोलल्या बरं का मंडळी. बरं, आज त्यांनी लगेच पार्टी चेंज केली आहे बरं का वसू आत्याने. नंदिनी आणि जीवा आता या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतात, तेव्हा पार्थ म्हणत असतो, नंदिनी हे काय करताय तुम्ही? अरे जीवा, अरे लाजवताय का तुम्ही आम्हाला? पार्थ आता असं म्हटल्या नंदिनी म्हणते, पार्थ, आम्ही हे सगळं खूप आधीपासूनच ठरवलं होतं हे असं करायचं. त्यावर शारदाताई म्हणतात, अरे नंदिनी, जीवा, तुम्ही नका माफी मागू. मिसकॅरेज या शब्दामुळेच काव्याला किती त्रास झाला हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. तिचा अभ्यास, तिची प्रेग्नेन्सी सगळं नीटपणे पार पाडावं म्हणून तुम्ही खरं सांगितलं नाही, इतकंच. मानिनी आता वसुआत्या आणि रम्याला उत्तर देते बरं का सडेतोडपणे, आणि म्हणते, हाच फरक आहे रम्या आणि नंदिनीमध्ये. मानिनी येते आता रम्या समोर बरं का, आणि रम्याला अगदी सडेतोडपणे उत्तर देते, अगं ए रम्या, तूच विचारत होतीस ना कशी माणसं आहेत ही. नाही, जो माणूस खरं बोलतो त्यालाच मारतात, पण रम्या ऐकून घे, खरं कधी बोलावं आणि खोटं का बोलावं हे ज्याला कळतं ना, तो माणूस शहाणा असतो. लक्षात ठेव रम्या. तुमच्या दोघींचा काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही दोघी अतिच हुशार आहात पण शहाण्या नाही आहात. नंदिनीला कळलं खोटं कधी बोलावं ते, आणि तुम्हा दोघींना खरं कधी बोलावं हे नाही कळलं बरं का कधीच. म्हणजे या दोघींनी हा डाव मुद्दा मधल्या रात्री रचलाय हे सगळ्यांना कळलंय. आता विक्रम पण पलटलेत बरं का सरोगसीमुळे, पण सध्या तुर्तास तरी ते वसू आत्याला रागवतात. ते म्हणतात, मानिनी तू अगदी बरोबर बोललीस, या दोघी हुशारच नाही तर अतिच हुशार निघाल्यात. म्हणजे फक्त नंदिनीचं खोटं यांना सगळ्यांसमोर आणायचं नव्हतंच, उलट यांना चांगलं माहिती होतं की काव्याची उद्या परीक्षा आहे, म्हणून नेमकं आजच हिच्या बहिणीचं सगळं सत्य समोर आणायचं होतं आणि हिच्या परीक्षेची माती करायची होती, काव्याच्या परीक्षेची. हो की नाही वसुताई, बरोबर ना? बरोबर बोलतोय ना मी? आता लगेच वसू आत्या पलटतात बरं का, आणि म्हणतात, अगरे बाबा ए विक्रम, मला जे सत्य कळलं ना तेवढं काय ते मी तुमच्या समोर आणायचा प्रयत्न केला बरं का. आणि काय रे विक्रम, मी जे काही बोलले त्यामुळे या परीक्षेची, या काव्याच्या परीक्षेची मातीभीती काही होणार नाही, आणि कळलं की तिला सगळं सत्य आता. म्हणजे मला सांग विक्रम, हे सगळं नंदिनीने कोणासाठी केलं? या काव्यासाठीच केलं ना. आणि कधी केलं? तर जेव्हा नंदिनीला कळलं की ती पुन्हा कधी आई होऊ शकणार नाही तेव्हाच कळलं ना बाबा. बिचारी नंदिनी पोटात बाळ नसताना सुद्धा रामनवमीचा पाळणा घात राहिली रे. खोटं पोट लावत राहिली बिचारी, तिच्या बहिणीसाठी सगळं करत राहिली. आपल्या सगळ्यांना माहितीये नंदिनी कधीच खोटं बोलत नाही, तरी सुद्धा काव्यासाठी ती खोटेपणा बिचारी मिरवत राहिली स्वतःकडे. नंदिनीला माहित होतं तिचं मिसकॅरेज झालंय, आपण कधीच पुन्हा आई होणार नाही, आणि आणि हे सगळं कळलं की आता काव्याला सुद्धा. आणि तिच्याकडे बघताना मला तरी वाटत नाहीये की तिला या सगळ्या गोष्टींनी फरक वगैरे काही पडला असेल. काव्याची परीक्षा पण नीट पार पडणार आहे आणि तिला बाळही व्यवस्थित होणार आहे. जर कोणाचं नुकसान झालं असेल ना तर ते नंदिनीचं झालंय बरं का. नंदिनीची कूस मात्र रिकामीच राहिली. नाही, तू जे म्हणतोयस ना विक्रम, माझ्यामुळे काव्याच्या परीक्षेची मातीभीती होईल असं काही होणार नाहीये बरं का विक्रम. लगेच रम्या पण म्हणते बरं का, जाऊ दे नाही, सोड ना. अगं आपण कितीही ह्यांच्या बाजूने विचार केला ना तरी यांना आपणच चुकीचे वाटणार आहोत. आता ही आर्याच बघ ना. आता आर्याचं सुद्धा या रम्याने सत्य समोर आणलंय बरं का. म्हणजे आर्याने जे काही तो खोटा बॉयफ्रेंड उभा केला होता ना ते सगळं रम्या बोलते बरं का. पण आता नंदिनी तिला बोलता बोलता अडवते बरं का सुरुवातीला, पण तरी रम्या बोलतेच. आजचाही एपिसोड शेवटपर्यंत बघा मंडळी. आजचा एपिसोड सुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे. मस्त आणि सेन्सिबल होता बरं का.
रम्या म्हणत असते, ही आर्या बघ ना कशी खोटं बोलली सगळ्यांना, सगळ्यांपासून सत्य लपवलं, पण आर्याला कोणी काही बोलतंय का? हो की नाही का आर्या? बरोबर बोलते ना मी? आता लगेच रम्या आर्याकडे बघत असते. रम्याला पुढचं सगळं सांगायचं असतं बरं का, पण नंदिनी आता तिला रोखते आधी, पण ती शेवटी शेवटी बोलतेच बरं का मंडळी. ऐकत राहा पुढे काय होतं. नंदिनी चिडते आणि म्हणते, रम्या एक शब्दही पुढे बोलू नकोस हा. आता लगेच काव्याला त्रास व्हायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. काव्या आता तिथे खाली बसली आहे. पार्थचा हात काही सोडला नाही बाई काव्याने. शेवटपर्यंत हात धरूनच होते दोघं नवरा बायको. असो, लाडाची बायको आहे त्याची. तर गंमत केली बरं का मंडळी. एक असं तुम्हाला हसवायचा प्रयत्न केला. नंदिनी आता रम्याला झापते बरं का आणि म्हणते, ए रम्या, जी गोष्ट मला आणि जीवाला सगळ्यांना शांतपणे समोर बसून सांगायची होती, काव्याची डिलिव्हरी झाल्यावर सांगायची होती, या सगळ्याचा गौप्यस्फोट तू आणि आत्याने खूप चुकीच्या पद्धतीने केलाय. अतिशय वाईट पद्धतीने तुम्ही हा गौप्यस्फोट केलाय. पण हे सगळं आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये रम्या, लक्षात ठेव. पण काही झालं तरी आई आणि बाबा म्हणजे काव्या अगं, तुम्हाला ना सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आम्हाला, म्हणजे जीवाला आणि मला, आम्हाला दोघांना पण छान बातमी द्यायची आहे तुम्हाला. आता नंदिनी आणि जीवा हे सगळं उत्स्फूर्तपणे सांगायला जातात बरं का. पण आता या विक्रमचं डोकं ठणाणलंय त्या सरोगसी प्रकरणामुळे. त्यांना हे अजिबात पटलेलं नाहीये सरोगसी वगैरे. पण त्यांनी डायलॉग खूप सेन्सिबल घेतलेत प्रेक्षकांनो, आणि त्यातनं पार्थचा डायलॉग तो एक नंबर होता. आता नंदिनी सांगते की आई बाबा, जे जे झालंय ना ते सगळं तुम्ही विसरून जा आता. मला आणि जीवाला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. माझी कूस कधी रिकामी नव्हतीच असं तुम्ही समजा हवं तर. म्हणजे काही महिन्यापूर्वीच मी आणि जीवांनी खूप चांगला निर्णय घेतलाय, छान निर्णय घेतलाय आम्ही आमच्या दोघांच्या बाळाच्या बाबतीत. आम्हाला आता तुम्हाला सगळ्यांना ते सांगून टाकायचंय. आता कोणापासून काही लपवायचंच नाहीये, हो ना जीवा? जीवा म्हणतो, हो हो नंदिनी, ऍक्च्युली आई बाबा, आम्ही काही महिन्यांपूर्वीच खूप खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. आणि आणि तो निर्णय आहे की सरोगसीचा. म्हणजे आता जेव्हा जीवा हे सगळं सांगतो ना, तेव्हा सगळेजण बघतच राहतात जीवाकडे. कारण सरोगसी हा शब्द म्हणजे अजून तरी मिडल क्लास फॅमिलीमध्ये सरोगसी ही कॉमन झालेली नाहीये, म्हणजे असा एक माझा अंदाज आहे बरं का मंडळी. तर असो, जीवाने हा शब्द उच्चारल्या सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने असे विस्फारलेत. सगळे म्हणतात सरोगसी. लगेच आता पार्थ म्हणतो, अरे जीवा, अरे सरोगसी, यासाठी तर नात्यातली मुलगी लागते ना? मग जीवा सांगतो, हो अरे दादा हो, अरे आम्ही नात्यातलीच मुलगी बघितली आहे. आमची आमची सरोगेट मदर नात्यातलीच आहे. आर्या, डॉक्टर आर्या आमची सरोगेट मदर आहे. आता जेव्हा जीवा हे सगळं सांगतो तेव्हा सगळेजण आर्याकडे बघायला लागतात. आणि मानिनीला खूप आनंद झालाय बरं का मंडळी या सगळ्यात. जीवा आता जेव्हा असं बोलतो तेव्हा नंदिनी म्हणते, हो आर्याच आमची सरोगेट मदर आहे. तिच्या पोटात दुसरं तिसरं नाही, तर आमचं म्हणजे आमच्या दोघांचं, जीवाचं आणि माझं बाळ आहे. हे ऐकल्यानंतर पार्थला पण पटलेलं नाहीये बरं का. विक्रम म्हणतात, काय सरोगसी? अरे कोणाला विचारून घेतला तुम्ही एवढा मोठा निर्णय? विक्रम खूप चिडतात आणि म्हणतात, का रे जीवा, अरे काय विचारतोय मी? कोणाला विचारून घेतला तुम्ही हा सरोगसीचा निर्णय? अरे बोला, बोल ना ए जीवा. जीवा म्हणतो, ओ बाबा, मी सांगतो तुम्हाला सगळं. मी मी बाबा होऊ शकत नाही, या विचाराने मी ढासळलो होतो बाबा. आता वसुआत्या आणि रम्याला एक अनामिक आनंद झालाय बरं का, की चला या नाही तर त्या कारणामुळे तरी यांचा तमाशा झाला. म्हणजे यांचा कुठे ना कुठे जे इंटेन्शन होतं भांडणं लावायचं ते थोडंफार सक्सेसफुल झालं, जास्ती नाही. जीवा म्हणतो, बाबा बाबा मी सगळं सांगतो, मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो बाबा, मला काय करावं ते कळत नव्हतं. बाळाच्या पाठोपाठ नंदिनी मलाही गमवते की काय बाबा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती आमच्यामध्ये. म्हणजे मी मी रात्री बेरात्री आईने ठेवलेल्या त्या अडगळीच्या पाळण्याला झोका द्यायचो बाबा, अंगाई गायचो मी. मला काही कळत नव्हतं मी काय करत होतो. बाहुली आणून ठेवली होती बाबा मी, म्हणजे तिच्याशी मी गप्पा मारायचो, तिच्यासाठी अंगाई गायला लागायचो. आता हे सगळं जेव्हा जीवा बोलत असतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा हे सगळं ऐकून ऐकून काव्याला खूप त्रास होत असतो बरं का. जीवा पुढे म्हणतो, मी मी त्या बाहुलीशी बोलत होतो बाबा, जेवलीस का, काय 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 सांगत होतो बाबा मी त्या बाहुलीला. आणि आणि सगळ्याच गोष्टी नाही सांगण्यासारख्या आहेत बाबा, नसतात सांगण्यासारख्या. तेव्हा पार्थ म्हणतो, ए बाबा ए जीवा, ऐका प्रेक्षकांनो, खूप सुंदर डायलॉग आहे पार्थचा. जीवाला तो म्हणतो, हे बघ जीवा, तुमचं बाळ गेलं त्याबद्दल सहानुभूती आहे आम्हाला, अरे तुमची तगमग पण दिसते आम्हाला. पण जीवा, एवढा मोठा निर्णय घ्यायच्या आधी जरा थांबायचं रे जीवा. अरे सांगायचं घरच्यांना. अरे एवढी कसली घाई होती तुला? अरे अरे ही काही स्पर्धा नाहीये जीवा. आता काव्या त्याला रोखते बरं का. तेव्हा पार्थ म्हणतो, थांबा काव्या, मला बोलू द्या. अरे ए जीवा, थोडा थांबला असता ना तर सगळं नीट झालं असतं.
पार्थचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना प्रेक्षकांना, तो बरोबर आहे. त्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला बाळ झालं म्हणजे तुम्हाला व्हायलाच पाहिजे, ही काही स्पर्धा नसते. हे त्याचं बोलणं 113% खरं आहे बरं का. त्यावर आता हा जीवा उत्तर देतो बरं का. तो म्हणतो, दादा सगळं नसतं चांगलं झालं, कारण डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं होतं की या मिसकॅरेज नंतर नंदिनी पुन्हा कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते बरं का. पण प्रेक्षकांनो, तरी सुद्धा या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही की जीवा नंदिनीने सरोगसीचा निर्णय घरच्यांना न सांगता घेतला. हा निर्णय खूप मोठा आहे आणि जीवा नंदिनी, मी त्यावेळेलाही सांगितलं होतं आणि आताही सांगते की नंदिनी आणि जीवाने हा निर्णय घरच्यांना सांगायला हवा होता. कोणाला नाही, निदान पार्थला तरी सांगायला हवा होता. पार्थ हा जीवाचा मोठा भाऊ आहे, नक्कीच त्याने समजून घेतलं असतं किंवा काही सोल्युशन दिलं असतं. जीवाने जेव्हा सांगितलं की नंदिनी आई होऊ शकणार नव्हती, त्यावर विक्रम म्हणतात, अरे जीवा, अरे म्हणून तुम्ही सरोगसी करून टाकली. अरे जीवा, काय काय असतं रे सरोगसी, काय असतं? अरे तुमचं बाळ तुमच्या बायकोच्या ऐवजी दुसऱ्या बाईच्या शरीरात वाढवणं, एवढा मोठा निर्णय तुम्ही घ्यायच्या आधी घेऊनही टाकला. आम्हाला कोणाला काही सांगावंसं पण नाही वाटलं तुम्हाला, काय रे? नंदिनी म्हणते, बाबा बाबा आम्ही तुम्हाला सांगितलं असतं हे सगळं, तर सरोगसी का करतोय हे सांगावं लागलं असतं ना. पार्थ म्हणतो, अरे नंदिनी सांगायचं असतं तुम्ही घरच्यांना. एवढा मोठा निर्णय तुम्ही घेत होता तर तुम्हाला आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. तुम्ही काव्यासाठी एवढा मोठा त्याग केलात, एवढं मोठं समर्पण केलं, आम्ही सगळं हे समजू शकतो. पण सरोगसी, अरे हा निर्णय तुम्ही घरच्यांना सांगायला हवा होता. तुम्ही ही जी लपवाछपवी केली ना, त्यामुळे मी माझ्या भावावर संशय घेत होतो कायम. मला असं वाटत राहायचं की आर्याचं आणि जीवाचं काहीतरी चालू आहे. अरे मला असं वाटत होतं की जीवा चीट करतोय नंदिनी सोबत. अरे मी जीवावर एवढं लक्ष ठेवत होतो, एवढी नजर ठेवत होतो की मी जीवाच्या फोनमध्ये GPS ॲप सुद्धा टाकलं होतं. काव्या शेवटी म्हणते, जाऊ द्या ना देशमुख, जाऊ द्या, बास करा. अहो खरं काय ते कळलंय ना आपल्याला देशमुख. विक्रम चिडतात आणि म्हणतात, अगं आता, अरे काय झाले सगळे यांचे निर्णय घेऊन, झाली सगळी प्रोसेस करून, आत्ता सांगताय हे, आम्ही जे सांगतो ते ऐका ते. अरे काय रे, एवढ्या पुरतंच उरलो का रे आम्ही तुमच्यासाठी? अरे खरं सांगायचं तर हे कशासाठी सांगू लागले तुम्ही आत्ता? अरे थोडं थांबायचं असतं, थेट बाळच आणायचं असतं ना आमच्या हातावर. सांगायचं असतं की हे आमचं बाळ आहे, ठेवला असता आम्ही विश्वास. काय ग हे मानिनी? मंडळी, आज तुम्हा सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न विचारते मी, जो मलाही पडलाय. काय वाटतं तुम्हाला, विक्रम चिडलेत ते त्यांचं चिडणं बरोबर आहे का? म्हणजे माझं उत्तर मी सांगते की मला असं वाटतंय की विक्रमचं चिडणं अगदी बरोबर आहे. जीवा नंदिनीने सरोगसीचा निर्णय घरच्यांना सांगून घ्यायला हवा होता. विक्रम जेव्हा चिडतात तेव्हा जीवा म्हणतो, बाबा असं का बोलताय तुम्ही? आमचं बाळ काय? अरे आमचंच बाळ आहे ते. अरे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं बाबा की नंदिनी आई होऊ शकत नाही, म्हणूनच आम्ही तो निर्णय घेतला ना. असं काय करताय तुम्ही सगळे? अंश तर बाळाचा आमचाच आहे ना, माझा आणि नंदिनीचाच वाढतोय ना अंश आर्याच्या पोटात. नंदिनी म्हणते, होय बाबा, अहो हे बाळ तुमचं आणि आईचा वारसा पुढे चालवणार आहे. मी खरं सांगते बाबा, मी आणि जीवा कधी ना कधी आम्ही तुम्हाला हे सांगणारच होतो. विक्रम खूप चिडतात आणि म्हणतात, नाही ना सांगितलं आम्हाला. काय घरात कोणाकोणाला माहित होतं हे सगळं मिसकॅरेज आणि सरोगसी बद्दल? बोला, अरे बोला. आता त्या शारदाताई येतात बरं का समोर. लगेच रम्या आणि वसू आत्या असे डोळे मोठे करतात, अरे बापरे, हिला माहित होतं आधी या शारदाताईला. आता शारदाताई सगळं सांगतात की काय कारण आहे वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा विक्रम या गोष्टीचं समर्थन करू इच्छित नाहीये बरं का मंडळी. काय दाखवली यार आज मालिका, अमेझिंग. प्रेक्षकांनो अमेझिंग. शारदाताई पुढे हात करतात तेव्हा काव्या म्हणते, अगं आई तुला माहित होतं हे सगळं? शारदाताई म्हणतात, हो बाई काव्या, मला तुझ्या चोरोटीच्या दिवशी सगळं समजलं ग. या सरोगसी बद्दल सुद्धा मला त्याच दिवशी कळलं. मी हट्ट धरला होता की तुला हे सगळं सांगायला हवं. अगं मी हा आग्रह धरून आले होते ग. अगं तुलाच नाही, मानिनी ताईंना सुद्धा सगळं सांगायला हवं हा हट्ट होता माझा, आणि हा आग्रह धरून मी खाली उतरले, तुला सांगायला उतरले. आणि तेव्हा आता पार्थ म्हणतो, तेव्हा काय आई, काय झालं सांगा, तेव्हा काय झालं? आणि तेवढ्यात वसू आत्याने जो काही ड्रामा केला होता ना, तो ड्रामा आपल्याला इथे स्क्रीनवर दाखवलाय. म्हणजे मागच्या वेळेला दाखवलं होतं ना त्यांनी चोरोटीच्या दिवशी, मिसकॅरेज हा शब्द ऐकताच काव्याला लागली त्रास होतो, ती चक्कर येऊन पडते, बेशुद्ध होते. मग या सगळ्यांना असं वाटतं की काव्यासमोर काही बोलूच नाही. म्हणजे कधी कधी अशा परिस्थिती निर्माण होतात ज्यामुळे
काही बोलता येत नाही प्रेक्षकांनो, कधी कधी काही सिक्रेट रिव्हील करता येत नाही, पण हे एवढं मोठं सिक्रेट रिव्हील म्हणजे न करण्यासारखं नव्हतं बरं का. म्हणजे माझं तर बाई एवढंच म्हणणं आहे की पार्थला कमीत कमी त्यांनी सांगायला हवं होतं. मला सांगा प्रेक्षकांनो, तुमच्या कमेंट्स आवर्जून सांगा या बाबतीत. वसू आत्या कुचकं काचकं बोलल्या होत्या ना त्या चोरोटीमध्ये की ती नंदिनीचं मिसकॅरेज झालं तर काय होईल बाई. मग काव्या झापते त्यांना आणि तिला चक्कर येते, म्हणून हे सगळेजण ठरवतात की काव्याला अलगदपणे फुलासारखं जपायचं. म्हणून यांनी नंदिनीच्या मिसकॅरेज बद्दल काव्याला सांगितलं नाही असं शारदाताई एक्सप्लेन करून सांगतायत सगळ्या. शारदाताई म्हणतात, काव्या अगं त्या दिवशी किती त्रास झाला तुला तो शब्द ऐकून, आणि अशा वेळेला कसं ग तुला सांगायचं. मानिनी ताईंना सांगायचं ठरवलं होतं. आणि आता विक्रम म्हणतात, काय ग ए मानिनी, तुला हे सरोगसी आणि मिसकॅरेज बद्दल सगळं माहिती होतं का. मानिनी म्हणते, नाही हो नाही, अहो मला काही माहिती नव्हतं. हे म्हणजे सरोगसी आणि मिसकॅरेज बद्दल तुमच्या सोबतीनेच मला कळलंय आत्ताच्या आत्ता. अहो हे बघा, तुम्ही ना चिडू नका बरं का. खरं सांगते, मला जेव्हा यांच्या मिसकॅरेज विषयी वगैरे कळलं होतं ना, तेव्हा माझ्याही पायाखालची जमीन सरकली होती हो. पण आता तुम्ही जरा शांत राहा ना. हो, तुम्ही जरा विचार करा ना, समाधान आहे ना आपल्याला. या दोघांचं बाळ कोणाच्या पोटात तरी होईना, पण जिवंत आहे ना. मानिनी आता विक्रमला समजून सांगायला जाते, पण विक्रम चिडतात आणि म्हणतात, अच्छा म्हणजे हे सगळं जे यांनी केलंय सरोगसी वगैरे न सांगता आपल्याला, हे तुला पटलंय मानिनी. काय ग ए काव्या, तुला सुद्धा हे सगळं पटलंय का, तुला माहित होतं हे सगळं. काव्या म्हणते, नाही बाबा मला नव्हतं माहिती हे सगळं. मानिनी शेवटी म्हणते, विक्रम अहो ऐका ना, अहो या दोघांचं बाळ गेलंय हो, समजून घ्या ना जरा. आता तेवढ्यात वसू आत्या खुणवतात बरं का रम्याला. आणि रम्या आता बघा त्या आर्याच्या बॉयफ्रेंड बद्दल कशी बोलते. रम्या समोर येते आणि म्हणते, अगं ए मामी, अगं अगं हे ग तुला कळत नाहीये मामी, पण हे बघ मला सांग, आपण काय काय ग समजून घ्यायचं. काव्या प्रेग्नंट आहे, मान्य आहे मला. अगं तिला कळलं असतं, त्रास झाला असता तिला, म्हणून नाही सांगितलं नंदिनीने. पण पार्थ, अरे म्हणजे मामाला तरी सांगायला पाहिजे होतं ना नंदिनीने. मामाला पण नाही सांगितलं नंदिनीने. आणि अरे मामा एवढंच नाही ही आर्या आहे ना, अरे ही एक नंबरची खोटारडी आहे. अगं मामी, हिने खूप गोष्टी लपवल्यात आपल्यापासनं. तो माणूस नाही का आपल्या समोर उभा केला होता या आर्याने बाळाचा बाप म्हणून. काय काय नाव होतं का त्याचं. हा, चैतन्य देशपांडे म्हणे. अगं ए मामी, अगं मुळात त्या माणसाचं नाव चैतन्य देशपांडे असं नाहीच आहे. सिद्धार्थ डांगे म्हणून आहे बघ तो या आर्याच्या पेशंटचा नवरा आहे. आर्या आता बोलायला जाते, ए रम्या हे बघ. लगेच रम्या म्हणते, ए आर्या गप्पा बस, आम्हाला सगळं माहिती आहे बरं का. अरे मामा, तो हिचा काही बॉयफ्रेंड वगैरे नाही बरं का. अरे तो तर हिच्याशी लग्न वगैरे पण नाही करणार आहे, कारण त्याचं आधीच लग्न झालेलं आहे बरं का मामा. आणि एक मूल सुद्धा आहे त्याला. त्याची बायको पण छान आहे, ठणठणीत. इनफॅक्ट या डॉक्टर आर्याचीच पेशंट आहे त्याची बायको. आता रम्याने जवळपास सगळं सत्य ओपन केलं आणि म्हणते, कशी काय ग आर्या, बरोबर बोलते ना मी. सांग ना सगळ्यांना, का खोटं बोललीस ग सगळ्यांशी. आता हिला मुद्दाम हे सगळं करायचंय. आता यांच्या इंटेन्शन बद्दल आपल्याला सगळं कळतं बरं का मंडळी. म्हणजे यांच्या घरात जमेल तशी भांडणं लावायचा या प्रयत्न करतात वसू आत्या आणि रम्या. पण असो, आर्या आता रम्याला उत्तर देते, ए रम्या, तू जेव्हा विचारलंस की बाळाचा बाप कोण आहे, आणि सगळ्यांनीच प्रश्न विचारला कोण आहे बाळाचा बाप, सरोगसी बद्दल सांगायचं की नाही, हा सर्वस्वी निर्णय जन्मजय आणि नंदिनीचा होता. आणि मला असं वाटतंय की खरं सांगणं आणि खोटं बोलणं या दोन्हीही वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. विक्रम चिडतात आणि म्हणतात, काय ग आर्या, तू त्या दोन्ही गोष्टी केल्यात ना. काय आर्या, बरोबर बोलतोय ना मी. अगं तू आम्हाला सगळं नाही सांगितलं ग, हे आम्ही समजू शकतो आर्या, पण आमच्या लेकानं आणि सुनेनेच आमच्या तोंडाला पानं पुसली आहे, तिथे दुसऱ्याची काय कथा. जाऊ द्या असं विक्रम म्हणतात आणि खूप पश्चाताप व्यक्त करतात बरं का. सगळ्यांनाच टेन्शन आलंय, पण शेवटी जे व्हायचं तेच झालं बरं का. म्हणजे बिचाऱ्या नंदिनीने एवढे प्रयत्न केले की काव्याला काही कळू नये, सगळं लपून राहावं, तिच्या परीक्षेत तिला टेन्शन येऊ नये, पण शेवटी जो तमाशा व्हायचा तो झालाच. म्हणजे काल आपल्याला वाटलं होतं सगळं काही स्थिर स्थावर होईल, पण तसं काही झालेलं नाहीये. आता नंदिनी रॅन्चो होणार आहे बरं का मंडळी. ते तुम्ही 3 इडियट बघितलंय का पिक्चर, त्याच्यामध्ये नाही का तो डिलिव्हरी करतात ते बाहेर पाऊस असतो वगैरे, आता तसं नंदिनी काव्याची डिलिव्हरी करणार आहे. पण आता ही डिलिव्हरी प्री मॅच्युअर्ड असेल का, हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणार आहे. कारण आजचा हा एपिसोड इथे संपलाय बरं का प्रेक्षकांनो. आता उद्याचा प्रोमो लय धमाकेदार दाखवलाय बरं का त्यांनी. एकदम अचानकच उडीच घेतली ना प्रेक्षकांनो आपल्या मालिकेने. काय दाखवतायत यार, अमेझिंग, जबरदस्त दाखवतायत सगळे एपिसोड. आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. विक्रम म्हणत असतात मानिनीला, काय ग मानिनी, अगं तुला असं कसं पटतंय सरोगसीचा निर्णय वगैरे. अगं साधा टीव्ही घ्यायचा आपल्या घरात तर आपण 10 वेळेला विचार करतो, घ्यायचा का नाही टीव्ही, कोणत्या कंपनीचा घ्यायचा, गरज आहे का आपल्याला. अगं इथपर्यंत आपण चर्चा करतो ना ग, हाडामासाचं बाळ आणताय ना ते घरामध्ये, त्यांनी बोलायला नको होतं आपल्याला.
आता नंदिनीला टेन्शन आलं. नंदिनी जीवाशी बोलत असते बेडरूममध्ये, अहो आपलं खोटं ना इतक्या विचित्र पद्धतीने समोर आलंय ना की काव्याची परिस्थिती नाजूक झाली हो. पण आता मी म्हटलं ना मगाशी, जे व्हायचं तेच झालं. आता पार्थ स्वतःवर घेतो हे सगळं आणि काव्या पण स्वतःवर घेते हे सगळं गिल्ट, बरं का. पार्थ म्हणत असतो, त्या दिवशी तुमचं पुस्तक बाइंडिंग करायचं होतं, मी जर घेऊन गेलो असतो ते पुस्तक बाइंडिंग करायला तर नंदिनीवर ही वेळ नसती आली ना. आपल्या निष्काळजीपणामुळे घडले हे सगळं काव्या. काव्या म्हणते पार्थला, हो पार्थ माझ्यामुळेच घडले हो हे झालं. म्हणजे त्या नंदिनीने बिचारीने एवढा त्याग केला, ते सगळं गेलं मुसळ केरात, असं झालं ना ते. म्हणजे माझी मन चुकली असेल तर सांगा बरं का मला, मी जरा फ्लो मध्ये जास्ती बोलून जाते कधी कधी. तर असो, आता विक्रमचं चिडणं मात्र रास्तंय प्रेक्षकांनो. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, हाडामासाचं बाळ आणताय तुम्ही घरामध्ये आणि न सांगता. त्यांचं म्हणजे मी त्यांच्या साईडनी आहे बरं का, असं म्हणायला हरकत नाहीये. पण बघूयात आता त्यांचा राग कसा शांत करतात जीवा आणि नंदिनी. येणारे भाग कमाल धमाल बेमिसाल असणार आहेत, त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आजच्या भागाचे डायलॉग सॉलिड होते ना प्रेक्षकांनो, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा भाग आवडल्यास नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.